स्टुडंट लाईफ मधला सगळ्यात महत्वाचा पार्ट म्हणजे अभ्यास. काही स्टुडंट असतात ते स्वतःचा अभ्यास शिस्तबद्ध पद्धतीने रोज करत असतात. त्यांनी काहीतरी स्वप्न ठरवलेलं असतं, काहीतरी ध्येय ठरवलेलं असतं आणि ते ध्येय गाठण्यासाठी सगळ्यात महत्वाचा अभ्यास आहे हे त्यांना माहीत असतं. त्यामुळे ते रोज स्वतःला शिस्तबद्ध पद्धतीने अभ्यासामध्ये गुंतवून ठेवतात आणि रोज ते सराव करत असतात. पण असे कित्येक स्टुडंट असतात की त्यांना अभ्यास म्हणजे नकोसा वाटणारा पार्ट. काहीतरी करून हा अभ्यास टाळता येईल का, जो काही त्रास होणार आहे तो त्रास टाळता येईल का, काही ना काहीतरी शॉर्टकट काढता येईल का, जेणेकरून हा जो काही त्रास आहे तो कमी करता येईल. यासाठी ते खूप प्रयत्न करत असतात. पण त्यांना हे माहीत नसतं त्यांची जी काही सवय आहे ही सवय त्यांना खूप अडचण निर्माण करणार आहे भविष्यात. तुम्हाला पण जर का अभ्यास करण्यामध्ये रस वाटत नसेल, अभ्यास नकोसा वाटत असेल, तर ही स्टोरी तुमच्यासाठी. स्टोरी शेवटपर्यंत नक्की ऐका. आवडल्यास लाईक करा, कमेंट करा आणि चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा. सो बघूया एक छोटीशी स्टोरी. ही स्टोरी आहे गावामध्ये असलेली एका लहान मुलाची. त्या लहान मुलाला शिकायचं असतं, काही ना काहीतरी करायचं असतं, त्याची स्वप्न असतात. त्यालाही वाटत असतं की आपणही खूप शिकावं, खूप मोठं व्हावं. पण त्यांच्या गावामध्ये शिकण्याची काही सोय नसते. त्यामुळं तो दुसऱ्या गावामध्ये गुरुकुल असतं, त्या गुरुकुलमध्ये शिकण्यासाठी जातो. मग शिकण्यासाठी गेल्यावर तिथं त्याच्याच वयाची भरपूर मुलं असतात. मग त्या सगळ्यांच्या मध्ये तो मिसळतो. त्यांना एक गुरु असतो. तो गुरु रोज त्यांना काही ना काहीतरी नवीन शिकवत असतो. हा मुलगा तिथे गेल्यानंतर त्या सगळ्या मुलांच्या बरोबर मिसळतो, राहतो, खेळतो, सगळ्या गोष्टी करतो. पण अभ्यास नावाचा प्रकार त्याला काही जमेना. तो रोज प्रयत्न करायचा, त्यांचे गुरु जे काही शिकवतात ते सगळं काही आत्मसात करण्याचा प्रयत्न करायचा. त्याच्यामध्ये आपल्याला काहीतरी जमतं का हे करण्याचा प्रयत्न करायचा, पण काहीच उपयोग नाही. सो शेवटी असेच थोडे दिवस जातात. काही अडचणी येत असतात पण तो कोणाला काही सांगत नाही. गुरुंना कधी विचारायला जातो, जे गुरु सांगत असतात त्याला काहीच समजत नसतं. असं सगळं प्रयत्न करून झाल्यानंतर थोड्या दिवसांनी तो थकतो आणि तो गुरु जवळ जातो. गुरु, हे काही केले तरी अभ्यास माझ्या डोक्यात काही जात नाहीये. मी सगळ्या गोष्टी करतो पण अभ्यास नावाचा प्रकार माझ्याकडून होत नाही. गुरु विचारतात, असं का होतं की काही केलं तरी अभ्यासाला बसतो की काहीतरी मला आठवायला लागतं, कधी खेळाचं आठवतं, कधी घरच्यांचं आठवण येते, असं काहीतरी मला सारखं आठवायला लागतं आणि माझा अभ्यास काही होत नाही. मी कितीही प्रयत्न केले तरी माझ्यामध्ये जे तुम्ही शिकवता ते काही डोक्यात जात नाही. मग गुरु म्हणतात, तू आणखीन थोडंसं प्रयत्न कर, स्वतःच्या मनावर कंट्रोल ठेवायचा प्रयत्न कर, स्वतःला गुंतवून ठेव अभ्यासामध्ये. पण थोडे दिवस तो पुन्हा प्रयत्न करतो पण त्याचा काहीच उपयोग होत नाही. मग शेवटी तो थकतो आणि गुरुला म्हणतो, नाही, मी इथे थांबणार नाही, मी घरी जाणार. अभ्यास हा नावाचा प्रकार माझ्याकडून काही जमत नाही. गुरु म्हणतात, ठीक आहे, तू इथे बसून वेळ वाया घालवण्यापेक्षा तू घरी जा, काहीतरी काम कर, घरच्यांना त्यांच्या कामामध्ये तू मदत कर. म्हणतो, ठीक आहे. मग हे ऐकून तो घराकडे जायला निघतो. सो गुरुकुल मधून जात असताना त्याला खूप वाईट वाटत असतं. आपण काहीतरी इथे शिकायला आलेलो होतो, काहीतरी मला शिकायचं होतं, काहीतरी करायचं होतं, पण काही केल्या अभ्यास काही मला जमेना, काहीच मला समजेना, त्यामुळे मला घरी जावं लागतं. असा हताश होऊन तो गुरुकुल मधून बाहेर पडतो. त्याची सगळी मित्र त्याला म्हणत असतात, जाऊ नको, थोडासा प्रयत्न कर, होईल. पण तो कितीही प्रयत्न करून त्याच्या डोक्याला काही गेलेलं नसतं. थोडेसे दिवस तो प्रयत्न केलेला असतो पण शेवटी थकून तो म्हणतो, नाही, अभ्यास काय मला जमणार नाही, मी जातो घराकडे. असं म्हणून तो गुरुकुल मधून बाहेर पडतो. सो गुरुकुल मधून घराकडे जात असताना थोड्या अंतरावरती गेल्यानंतर त्याला एक घोळका दिसतो. तिथे एक विहीर असते आणि त्या विहिरीमध्ये सगळेजण पाणी आणण्यासाठी आलेले असतात. मग त्या विहिरीमधलं पाणी खूप आटवत गेलेलं असतं, खूप खाली गेलेलं असतं आणि तिथे गेल्यानंतर एक वयस्कर आजोबा जे असतात ते पाणी ओढत असतात त्या विहिरीमधून. भरलेली घागर काही केल्या त्यांना वर येत नसतं. मग तो तिथे जातो, त्या आजोबांना मदत करतो आणि ती भरलेली घागर काढून तो आजोबांना बाहेर काढून देतो. मग त्या ठिकाणी एक गोष्ट त्याच्या निदर्शनास येते. त्या विहिरीच्या आजूबाजूला जे दगड असतात त्या दगडाला खाच पडलेले असतात. मग तो त्या आजोबांना विचारतो, आजोबा, हे कशाचे निशाण आहेत, हे असं का झालेलं आहे दगडावरती? मग ते आजोबा म्हणतात, बाळा, आम्ही जे पाणी रोज खेचतो त्या पाणी खेचत असताना ती जी काही दोरी आहे ती दोरी प्रत्येक वेळा त्या दगडाला घासत असते. त्यामुळं ते हळूहळू रोज रोज त्याच प्रकारे सवय केल्यामुळं त्या दगडाला खाच पडलेली. म्हणतो, एक छोटीशी दोरी
जी दिसायला एवढी नाजूक आहे, ती दोरी एवढ्या कठीण दगडाला कशी काय खाच पडू शकते? मग आजोबा म्हणतात, बाळ, कोणतीही गोष्ट जर का आपण सराव करत राहिलो, रोज प्रयत्न करत राहिलो, तर तिथे आपल्याला नक्कीच यश मिळतं. त्या दोरीने सुद्धा तेच केलेलं आहे. ती दोरी खूप नाजूक आहे, पण त्या दोरीनं त्या दगडावरती रोज घाव केलेले, त्यामुळे त्या दगडाला काय पडलेलं आहे? खाच पडलेले. मग त्याला समजतं की कोणत्याही गोष्टीमध्ये हार मानून चालणार नाही. रोज प्रयत्न आपण करायला लागलो तर आपल्याला सुद्धा ज्ञान नक्कीच मिळेल. आता अभ्यास करायचंच, जो काही ज्ञान आहे तो घेतल्याशिवाय मी घरी जाणार नाही, या निर्धारानं तो तिथूनच परततो आणि गुरुकुलकडे वळतो. मग गुरुकुलच्या दाराशी आल्यावर गुरु त्याला बघून आश्चर्यचकित होतात. अरे, तू तर घरी जाणार होतास, तू परत कसं काय आलास? मग तो घडलेला सगळा प्रकार गुरुंना सांगतो आणि गुरुंना शब्द देतो की काही केल्या, ज्ञान घेतल्याशिवाय मी इथून जाणार नाही. मी पुन्हा एकदा प्रयत्न करणार. जे काही माझ्याकडून चुका झालेल्या आहेत त्या चुकामुळे मी माझं स्वप्न सोडू शकत नाही. मी पुन्हा एकदा नक्की प्रयत्न करणार आणि इथून ज्ञान घेतल्याशिवाय मी जाणार नाही. त्याच्या या निर्धारानं गुरु खूप खुश होतात. त्याला म्हणतात, आपण प्रयत्न नक्की करू, तुला सगळ्या गोष्टी मी मदत करेन, फक्त तू प्रयत्न सोडू नकोस. तो त्या दिवसापासून स्वतःला पुन्हा अभ्यास करायला सुरुवात करतो. त्याचं जे मन छोट्या छोट्या गोष्टीला विचलित होत असतं, आज त्या गोष्टीला एक टार्गेट मिळालेलं असतं, एक ध्येय मिळालेलं असतं. त्याच्या ज्या काही कारण काढायची जी काही सवय असते ती तिथं मोडून गेलेली असते. तो म्हणतो, काहीतरी करून मला हे अभ्यास करायचेच आहे, हे मला समजून घ्यायचंच आहे. अभ्यास करत असताना त्याला रोज अडचणी येत असतात. काही वेळेला काही समजतच नसतं, छोट्या मोठ्या गोष्टी कळत नसतात, तरीही त्यातून तो काहीतरी मार्ग काढत असतो. जिथे तो अडकत असतो तिथे त्याच्या मित्रांना विचारतो, त्याच्या गुरुला विचारतो. एखाद्या गोष्टी कळत नसेल तर छोट्या छोट्या गोष्टी समजून घेण्याचा प्रयत्न करतो. ज्या काही गोष्टी त्याला कळत नाही त्या समजावून घेऊन लक्षात ठेवण्यासाठी काहीतरी ट्रिक्स वापरतो. आणि बघता बघता हा मुलगा अभ्यासामध्ये खूप हुशार होतो. ज्याला काहीच येत नसतं तो हळूहळू पुढे जाऊन एक विद्वान म्हणून समोर येतो. मित्रांनो, तुम्हालाही अभ्यास करत असताना खूप अडचणी येत असतील. थोडे दिवस प्रयत्न केल्यावर असं वाटायला लागत असतं की बाबा, नको हा अभ्यास, नको हा त्रास. अभ्यास करण्यामध्ये त्रास होतो का? हो, नक्कीच होतो. स्वतःला एका ठिकाणी बसून घेणं आणि स्वतःचा जो काही ध्यान आहे, जे भरकटणारं मन आहे, ते एका ठिकाणी फोकस करणं खरंच कठीण काम आहे. प्रत्येक वेळेला आपलं मन भरकटत असतं. एक गोष्ट सुरुवात करायला गेलो की ते एका ठिकाणी मन आपलं टिकत नाही, कारण हा मनाचा स्वाभाविक गुण आहे भरकटत जाणं. एका ठिकाणाहून दुसऱ्याकडे जाणं हा त्याचा स्वाभाविक गुणधर्म आहे. त्यासाठी त्या मनाला एका ठिकाणी फोकस लावण्यासाठी अभ्यासाची सवय खूप गरजेची असते. मग अभ्यास हा काही विषयांचा असू शकतो, पुस्तकांचा असू शकतो, खेळाचा असू शकतो, कलेचा असू शकतो, कोणत्याही प्रकारचा अभ्यास असेल. अभ्यास म्हणजेच काय? निरंतर सराव. एका गोष्टीमध्ये आपल्याला एक्सलन्स मिळवायचा असेल, खूप मोठ्या लेवलपर्यंत, टॉप लेवलपर्यंत आपल्याला पोहोचायचं असेल, तर त्या गोष्टीमध्ये आपले सातत्य गरजेचं आहे. निरंतर अभ्यास करणं गरजेचं आहे. त्या गोष्टीची जास्त सराव करणं गरजेचं आहे. त्यासाठी गरजेचं आहे स्वतःच्या मनाला तिथे टिकवून ठेवणं. त्या मुलाला आधी कारणं द्यायची सवय होती, त्यामुळे त्याचं मन प्रत्येक वेळेला एका ठिकाणी बसून अभ्यास करण्याऐवजी काहीतरी कारण शोधण्यामागे पळायचं. पण जेव्हा तो रिटर्न परत गुरुकुलमध्ये आला, त्यावेळी त्याचं ठरवलेलं होतं, काहीतरी ध्येय होतं आणि त्याची जी काही कारणं द्यायची सवय होती पूर्णपणे मोडून गेलेली होती. तुम्हाला पण जर का कारणं द्यायची सवय असेल ती आजच बंद करा. स्वतःच्या मनाला सांगा की मला हे करायचंय. ज्यावेळी तुम्ही तुमच्या माइंडला काहीतरी निर्णय सांगता, मला हे करायचंय, त्यावेळी तुमची माइंड, तुमची बॉडी त्यासाठी काम करण्यासाठी पूर्ण प्रयत्न करत असते. त्यासाठी एक निश्चय करणं गरजेचं आहे, एक ठरवणं गरजेचं आहे की मला आज अभ्यास करायचाच आहे. मला काही कळालं नाही तरी मला बसायचं आहे, रोज अभ्यास करायचा आहे. ज्या गोष्टी आहेत ते पुन्हा समजून घेण्याचा प्रयत्न करायचा. या जर का गोष्टी करत गेला की अभ्यास हळूहळू तुम्हालाही आवडायला लागेल, त्याच्यामध्ये इंटरेस्ट वाढायला लागेल आणि तोच अभ्यास तुम्हाला तुमची स्वप्न पूर्ण करून देईल. तर ही होती छोटीशी स्टोरी. जर का तुम्हाला स्टोरी आवडली असेल तर लाईक करा, कमेंट करा. असे जे विद्यार्थी असतील ज्यांना अभ्यास नकोसा वाटत असेल त्यांना ही स्टोरी नक्की शेअर करा. सो इट इज ऑल अबाउट संडे स्पेशल. आजच्या एपिसोडमध्ये इथेच थांबूया. भेटूया नेक्स्ट एपिसोडमध्ये.